आज सकाळी सकाळीच मी खूप रडले, कारण मला झोपेतून उठवलं गेलं आणि म्हणजे किती काम केलं ना तरी पण कमीच आहे. हे माझं एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, रात्री मला 12च्या अगोदर झोप तर लांबच, पण 12 नंतरही मला झोप नसते, कारण रात्री 12 नंतरही नाईटला कंपनीमध्ये जॉब करते. त्यासाठी विचार करा, माझी 11ला ड्युटी चालू होती रात्री आणि सकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटी असते आणि दिवसभर म्हणजे हे शिलाईचं काम, घरातलं काम, मुलगी, स्वयंपाक, धुणं, भांडे, अमकं तमकं, घरात काय म्हणून काम नसतं. एवढं सगळं काम करून मला इंस्टाग्रामवर साड्यांचे व्हिडिओ पण बनवावे लागतात. त्यासाठी पण व्हिडिओ काढावं लागतं. अजून माझं जो ब्लॉगिंगचं चॅनल आहे त्याच्यासाठी पण व्हिडिओ काढावं लागतं. तर तुम्ही विचार करा, माझ्यासाठी किती टाईम उरत असेल. एवढं काम करूनसुद्धा आज नवऱ्याची आणि माझी सकाळी सकाळी खूप भांडणं झालं असं की मी खूप सारी ऑर्डर घेतलेली आहे आणि ती ऑर्डर माझ्याकडून निघली जात नाही आहे. म्हणजे माझ्याकडे तेवढा टाईमच होत नाही आहे. मायरा जेव्हा झोपल तेव्हा मी ते काम शिलाईचं काम करते आणि जेव्हा मायरा जागी असते तेव्हा मी बाकीची कामं करत असते तिला घेऊन. पण नवऱ्याला पण शिलाई येते. थोडंसं म्हटलं मदत करा. रात्री 12-1 वाजेपर्यंत तुम्ही पण एक मशीन घ्या आणि एका मशीनवर तुम्ही काम करा, एका मशीनवर मी काम करते. सकाळी उठून पण थोडंसं, त्यांची 9ला ड्युटी असते, 6ला जरी उठलं तरी 8 वाजेपर्यंत तुम्ही हे 2 तास काम करा. पण अजिबात नाही, त्यांना कामाला वाकायचंच नाही. ते होतं तोपर्यंत तर परत दुसरं पार्सल घेऊन आले. हे कमीत कमी 300 टी शर्टची कटिंग परत घेऊन आले ते. आणि विचार करा, अगोदरच माझ्याकडे 700-800 टी शर्ट आणि 300 पॅन्टी पडलेल्या आहेत आणि पॅन्टीच्या ह्याच्यात काम हात अजिबातसुद्धा चालत नाही. एवढी ऑर्डर असताना परत ते सुद्धा घेऊन आले. पण म्हटलं आता जाऊ द्या, काय करायचं. तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी केली होती. नाश्त्यामध्ये आज भरपूर सारं होतं आणि ते पण मी सगळं घरी बनवलं होतं. हा होता तो ढोकळा होता, खारी होती, चहा होती, पापड होतं, सगळं आहे ते मी घरी बनवलं होतं. खूप वाईट वाटतं, एवढं सगळं काम करून आपलं कौतुक करणारं कोणीसुद्धा नाही आहे. अक्षरशः नवऱ्यापेक्षा जास्त मी काम करते. नाश्ता करून मी लगेचच मशनीवर बसले. तोपर्यंत मायरा झोपलेली असते, तोपर्यंत मला मशनीचं काम करावं लागतं. म्हणतात ना, कौतुक करणारं कोणी असलं तर आपल्याला म्हणजे काम करायला पण आवडतं. पण माझं कौतुक करायला अजिबातसुद्धा कोणी नाही. नवऱ्याची ड्युटी सकाळी 9 ते 6 असते. तो बाहेर कामाला जातो आणि कामावर येऊन ते म्हणजे कसं असतं, त्यांचं एक काम दिसतं पण घरातली माझी एवढी सगळी कामं दिसत नाही आहे. मी एवढा सगळा लोड वाढवून घेतलेला आहे. कमीत कमी विचार करा, मी ऑनलाईन काम करते कंपनीमध्ये, इंस्टाग्रामवर साड्या विकते, टॉप विकते, ओढण्या विकते, शिलाईचं घरात करते आणि वरून घरसुद्धा चालवते. म्हणजे घरातलं सगळं काम, धुणं, भांडी, फरशी, स्वयंपाक सगळं, वरून मुलीला पण पाहायचं. किती टाईम उरतो लेडीजकडे आणि एक लेडीज अजून किती काय केलं पाहिजे, तरीसुद्धा नवऱ्याला अजिबातसुद्धा कौतुक नाही. त्यासाठी आज त्यांचं आणि माझं खूप भांडण झालं. त्यासाठी आजचा